मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये ज्या महिला सहभागी आहेत त्यांच्यासाठी खुशखबर. तुम्हाला लवकरच तुमचा जो 1,500 रुपयाचा या महिन्याचा हप्ता आहे तो तुमच्या खात्यात येणार आहे. तर केव्हापर्यंत तुमच्या खात्यात पैसे येणार आहेत, तसेच कोणत्या महिला याच्यामध्ये पात्र होतील आणि कोणत्या महिलांना याच्यामध्ये पैसे मिळणार नाहीत तर आणि काही प्रॉब्लेम येऊ शकते, हे बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करू. शासन निर्णय एक वेळ बघून घेऊ काय आहे. तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अनुसूचित जाती घटकांकरिता सन 2026-27 या आर्थिक वर्षात मागणी क्रमांक N3 2235 सामाजिक सुरक्षा व कल्याण 2 समाज कल्याण 789 अनुसूचित जातींसाठी विशेष घटक योजना 2 अनुसूचित जाती घटक योजना कार्यक्रम अंतर्गत योजना 2 1 मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कार्यक्रम 31 सहाय्यक अनुदाने वेतनेतर 2235 D 767 या लेख शीर्षाखाली 3,000 कोटी इतका नियतव्य मंजूर केला आहे. म्हणजे तुमच्यासाठी निधी उपलब्ध करून दिलेला आहे सरकारने आणि मंजूर पण झालेला आहे लाडक्या बहिणींसाठी. तर लाडक्या बहिणींना ही सर्वात मोठी खुशखबर आहे. दुसरा मुद्दा जाणून घेऊ आपण याच्यामध्ये काय. तर वित्त विभागाच्या संदर्भाधीन दिनांक 9/4/2025 रोजी परिपत्रकान्वये सन 2026-27 या आर्थिक वर्षाकरिता निधी वितरणाची कार्यप्रणाली ठरवून दिलेली आहे. तर निधी वितरणाची कार्यप्रणाली ठरवून पण दिलेली आहे आणि ते याच्यातच आहे, ते बघत राहा तुम्ही शेवटपर्यंत. त्यानुसार वित्त विभागाने दिलेल्या मान्यतेनुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसाठी 2235 D 767 या लेख शीर्षाखाली माहे जून 2026 या महिन्याचा आर्थिक लाभ अनुसूचित जाती घटकांतर्गत पात्र लाभार्थी महिला अदा करण्यासाठी 309.54 कोटी इतका प्रशासकीय विभाग प्रमुख म्हणून सचिव महिला व बालविकास विभाग यांच्या अर्थसंकल्पीय निधी वितरण प्रणालीवर वितरित करण्यास शासन मान्यता प्रदान करण्यात येत आहे. तर तुमच्यासाठी एवढा निधी पण उपलब्ध झालेला आहे आणि शासनाने मान्यता पण दिलेली आहे की हा निधी याच महिन्यात तुम्ही वितरित करावा. तर तिसरा मुद्दा जाणून घेऊ काय आहे. तर महिलांसाठी हा विशेष व्हिडिओ आहे, शेवटपर्यंत बघत राहा. तिसरा मुद्दा काय आहे. तर सदर निधी संकल्पीय वितरण प्रणालीवर वितरित करण्यात आला आहे. सदर वितरित निधी खर्च करताना नियंत्रक अधिकारी व विहित पद्धतीने काटकसरीच्या उपाययोजना करून खर्च करावा. सध्याच्या शासकीय धोरणास अनुसरून मंजूर आराखड्यानुसार याच वर्षात निधी खर्च होईल याची दक्षता घ्यावी. तसेच उपलब्ध करून दिलेल्या तरतुदीतून झालेल्या खर्चाचा अहवाल लेख शीर्षनिहाय, उपलेख शीर्षकनिहाय तसेच साध्य झालेले भौतिक उद्दिष्टनिहाय माहिती निधी उपयोगिता प्रमाणपत्र संबंधित क्षेत्रीय अधिकारी यांना आयुक्त समाज कल्याण, संबंधित प्रादेशिक उप आयुक्त समाज कल्याण, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग व महिला व बाल विकास विभाग यांना प्रत्येक महिन्याच्या 10 तारखेपर्यंत पाठवण्याबाबत दक्षता घ्यावी. म्हणजे तुम्हाला सरकारने यांना आदेश दिलेला आहे की प्रत्येक महिन्याच्या 10 तारखेपर्यंत तुम्हाला पैसे मिळाले पाहिजेत. तर सरकारचं हे धोरण स्पष्ट झालेलं आहे. इथं चौथा मुद्दा काय आहे बघून घेऊ आपण. सध्या स्थितीत नोंदणी झालेल्या लाभार्थी महिलांची छाननी करून पात्र लाभार्थी महिलांना लाभ देण्यात येत असल्याची खात्री करण्याची जबाबदारी महिला व बालविकास विभागाची राहील. म्हणजे याच्यात दिलेलं आहे की समजा जर एखादी महिला अपात्र कधी होत असते महिला, जर समजा कोणती महिला सरकारी तयारी म्हणजे कशाची तयारी करत असेल, समजा त्या महिलेचं सरकारी नोकरीमध्ये किंवा कशात सिलेक्शन झालं तर त्या महिला अपात्र होतात, याची छाननी करून म्हणजे त्यांना अपात्र करावं आणि बाकी महिलांना सुरळीत लाभ द्यावा. तसेच ज्यांची KYC राहिलेली असेल त्यांनी KYC पण करून घ्या, कारण की KYC शिवाय तुम्हाला पैसे येणार नाहीत. तसेच विभागाच्या अनुसूचित जातीच्या व नवबौद्ध प्रवर्गातील महिला लाभार्थी संख्या उपलब्ध करून देण्यात यावी. म्हणजे नवबौद्ध महिला किती आहेत याची संख्या पण उपलब्ध करून मागितलेली आहे सरकारने त्यांना. तसेच अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गात घटक कार्यक्रमात उपलब्ध करून देण्यात यावी. निधीचा विनियोग अनुसूचित जातीच्या व नवबौद्ध प्रवर्गातील लाभार्थ्याकरिताच होईल याबाबत विभागाने दक्षता घ्यावी. अनुसूचित जाती आणि नवबौद्ध प्रवर्गातीलच महिलांना याचा लाभ जावा याची दक्षता पण विभागाने घ्यावी असं सरकारने दिलेलं आहे. तर मी आशा करतो हे मुद्दे तुम्हाला समजले असतील आणि जर तुम्हाला याच्यामध्ये काही समजलं नसेल तर तुम्ही कॉमेंटमध्ये नक्की विचारा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मी कॉमेंटमध्ये सर्वांचे उत्तर देत असतो, त्याच्यामुळे कॉमेंट करायला अजिबात विसरू नका.